आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजारात अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना गावबंदी करण्यात आली आहे। 2 मुस्लिम महिलांच्या मृत्यूची चौकशी समाधानकारकरित्या न झाल्याचा आरोप करण्यात येतोय। त्याच्या निषेधार्थ ही गावबंदी करण्यात आली होती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी इथे धनगर आरक्षणाच्या दसरा मेळाव्यासाठी बीडमधून तब्बल 2000 गाड्यांची रॅली जाणार आहे। 50 दिवसांच्या आत आरक्षण दिलं नाही तर राज्यातील एकाही राज्यकर्त्याला घराच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे। मराठा समाजाच्या दहशतीमुळे शरद पवार यांनी आपला दौरा रद्द केल्याचा दावा सोलापुरातील मराठा आंदोलकांनी केलाय। शरद पवार दौऱ्यावर आले असते तर सभा उधळून लावली असती असं वक्तव्य त्यांनी केलं। चंद्रपुरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी बैलगाडीवर चढून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निदर्शनं केली। वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत भेदभाव का असा सवाल त्यांनी केला। जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावं या मागणीसाठी जळगावात कोळी समाज बांधवांचं आमरण उपोषण सुरू आहे। याची दखल घेतली जात नसल्यानं आक्रमक झालेल्या कोळी बांधवांनी रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळालं। पालघरमध्ये आशा स्वयंसेवक संघ आणि गटप्रवर्तकांनी भव्य मोर्चा काढला। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत किमान वेतन द्या, दिवाळी आधी बोनस द्या या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। परभणीच्या पाथरीमध्ये ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चाला आलेल्या ओबीसी बांधवांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं चहा आणि जेवणाची सोय करण्यात आली होती। लातूर जिल्ह्यात सोयाबीन काढणीला वेग आलाय। यंदा पाऊस कमी झाल्यानं सोयाबीनचा उतारा घटलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीला आणला जातोय आणि विदर्भात सर्वाधिक दर अकोला बाजार समितीमध्ये मिळत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। दसऱ्याच्या सणाला झेंडूच्या फुलांना महत्त्व असतं त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडू फुलं विक्रीला आली आहेत। सिंधुदुर्गच्या बाजारात झेंडूला 80 रुपये किलो असा दर मिळतोय। प्रतिशिर्डी म्हणून ओळख असलेल्या वनोलीमध्ये यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। शेकडो वर्षांपासून मंदिराची अखंड नंदादीप तेवत ठेवण्याची परंपरा यंदाही कायम आहे। नंदुरबारच्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्राचं पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी स्वतः कापूस लिलावात भाग घेतल्याचं दिसून आलं। नांदेड शहरातील पूरग्रस्तांना महापालिकेनं अनुदान वाटप सुरू केलेलं आहे। 2 दिवसात 8000 लाभार्थ्यांचे 9 कोटी रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कासारखेडा येथील ग्रामस्थांनी निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान करणार नसल्याचा निर्णय घेतलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मतदान करणार नाही अशी सामूहिक शपथ ग्रामस्थांनी घेतली। धुळ्यातील सिंदखेडा शहरात आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत रस्ता चक्काजाम केला। जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रावेरमध्ये कोळी समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखून धरल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। शिक्षक भरती प्रक्रिया रद्द झाल्यामुळे प्राध्यापक संघटना आक्रमक झाल्या। याविरोधात बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलन करण्यात आलं। शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी परभणीच्या पाथरी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जातनिहाय जनगणना करावी ही अजित पवारांची मागणी अगदी बरोबर असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। एकाचा घास दुसऱ्याच्या तोंडात टाकता येत नाही हे अजित पवारांचं वक्तव्य अगदी बरोबर असून ते पहिल्यांदा मराठा समाजाच्या बाजूने बोलल्याचं जरांगेंनी म्हटलं। आम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण नकोय, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। तसंच कायमस्वरूपी उपचार करण्याऐवजी मलमपट्टी करू नका, आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी पुन्हा एकदा मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली आहे। मात्र सध्या ओबीसी समाजामध्ये 350 जाती आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सगळ्यांना आरक्षण मिळत नाही, जे खरोखरच कुणबी आहेत त्यांना आरक्षण आहे, त्यामुळे या प्रश्नावर विचार सुरू असल्याचं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला। यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील भाष्य केलं आहे। आरक्षणाचा प्रश्न अतिशय गंभीर असून सरकार यासंदर्भात प्रयत्नशील असल्याचं फडणवीस म्हटलंय। सरकार पूर्ण ताकदीनं मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं।
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या जरांगे पाटलांच्या मागणीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोध दर्शवलाय। 3 पिढ्यांचा पुरावा असल्याशिवाय अशा पद्धतीनं सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही। सरकारनं तसं धाडस करू नये, अन्यथा आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागेल असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। मराठा क्रांती मोर्चानं पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगेंच्या पाठीशी आहे, मात्र आम्हाला हिंदू मराठा म्हणूनच आरक्षण द्या अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे। तर 2 दिवसात आरक्षणाबाबत भूमिका मांडा, अन्यथा लॉंग मार्च काढू। मात्र मराठ्यांचा लॉंग मार्च सरकारला झेपणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय। राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबद्दलची जाहिरात दिली आहे। राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये मराठा आरक्षणासाठी धोरण आखलं असल्याचं सांगण्यात आलंय। मराठा समाजाच्या हक्काचे संविधानाच्या चौकटीत आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणारं आरक्षण देण्यास हे शासन बांधील आहे असा मजकूर जाहिरातीमध्ये आहे। ईडब्ल्यूएस आरक्षणाची जाहिरात करून मराठा समाजाला काय फायदा झाला? जाहिरात करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली। सहानुभूती मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असून लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका जाहीर करा असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं। जाहिराती देण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल हे सरकारनं बघितलं पाहिजे असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। कोर्टात टिकेल असं आरक्षण देणार असं आश्वासन देणं थांबवून ठोस तोडगा काढा अशी मागणी त्यांनी केली। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या निष्क्रियपणामुळेच मराठा आरक्षण गेलं असा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला। सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल करू नये, ईडब्ल्यूएसची जाहिरात मागे घ्यावी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलावं, अन्यथा सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिलाय। मराठा समाजाची भावना तीव्र आहे। आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय होईल। मराठा आरक्षणाबद्दलची जाहिरात ही सरकारची सकारात्मक भूमिका आहे असं मत मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केलंय। जरांगे पाटलांच्या मागणीवरून मराठा समाजात आता मतभेद सुरू आहेत। कुणबीमधून आरक्षण देण्याची मागणी योग्य आहेच, पण त्यामुळे सरसकट मराठ्यांना फायदा होणार नाही। त्यामुळे गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळेल असं आरक्षण मराठा समाजाला हवं असल्याची भूमिका मराठा आंदोलक आणि याचिकाकर्ते दिलीप पाटील यांनी मांडली आहे। माढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू असताना मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आरक्षणाची मागणी करण्यात आली। मराठा आरक्षणाबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या, कमिटी करणार म्हणाले, कमिटीची एकही बैठक झाली नाही, शब्द दिली, तारीख दिली, त्याचं काय झालं असा सवाल आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला। मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर आत्महत्या केल्यानं प्रश्न सुटत नाही, त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका असं आवाहन देखील त्यांनी केलंय। राज्यात सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरून देखील सुळेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। ड्रग्ज प्रकरणावर सरकार गप्प का आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून कोर्टात टिकणारं आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री गिरीश महाजन यांनी केला। आरक्षण हा विषय घाईगडबडीत घेण्याचा नसून त्याबाबत थोडा वेळ लागू शकतो। जरांगे पाटलांनी अशा प्रकारे हातघाईवर न येता सबुरीनं घ्यावं असा सल्ला देखील महाजन यांनी दिलाय। दसऱ्याला आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे आणि त्याआधी मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली। बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावरील श्रीदेवीची भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। यावेळी पंकजा मुंडे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। दसरा मेळाव्यामध्ये खूप काही मनातलं बोलायचं आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं। रावण आदल्या दिवशीच जाळा असं सांगणारं हे सरकार रामाच्या नावावर कलंक असल्याची टीका विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केलेली आहे। रामाचं नाव घेणारे मात्र अनितीनं वागणारं हे सरकार महाराष्ट्रात आहे, हे दुर्दैव असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। ललित पाटील प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। ललित पाटीलचा कधीही एन्काउंटर होऊ शकतो असं म्हटलंय। एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांवर किंवा ससूनच्या रुग्णालयाच्या डीनवर कोणतीही कारवाई होत नाही, हे मोठं रॅकेट असून यात राजकीय मंडळींचा देखील सहभाग असल्याची शंका धंगेकर यांनी व्यक्त केली आहे। जळगावात ग्रामपंचायत आणि पोटनिवडणुकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। या निवडणुकीत 4,000हून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत। या सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया सध्या सुरू आहे। बुधवारी अर्ज माघारी घेता येणार आहे। मालेगाव कोर्टानं संजय राऊत यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांना 4 नोव्हेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत। दादा भुसे यांनी मालेगाव गिरणा साखर कारखान्यात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता। या प्रकरणी दादा भुसेंनी या राऊतांविरोधात मानहानीचा दावा केला आणि या प्रकरणी आज राऊतांकडून करण्यात आलेला जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय। राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू असताना वसई विरार परिसरात मात्र खुलेआम प्लास्टिकची विक्री करण्यात येते। त्याविरोधात महापालिकेनं एका गोडाऊनवर कारवाई करत 15 लाखांचा अवैध प्लास्टिकचा माल जप्त केलाय।
ऐन सणासुदीत प्लास्टिकच्या फुलांचा झेंडूच्या फुलांना फटका बसलाय. प्लास्टिकच्या फुलांमुळे झेंडूच्या फुलांचे भाव घसरल्यानं शेतकरी आणि व्यापार वर्ग चिंतेत आहे. प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी होती. वाशिम जिल्ह्यातील बाजारपेठेत झेंडूच्या फुलांना कवडीमोल दर मिळतोय. त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. चांगभलच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचा पहिला पालखी सोहळा खंडेनवमीच्या मुहूर्तावर संपन्न झाला. शारदीय नवरात्रीच्या 9व्या दिवशी ज्योतिबाची श्रीकृष्ण रूपात अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. नांदेडच्या नरसी येथील प्रतिबालाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान बालाजी मंदिराच्या चंद्रप्रभा वाहनाची मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत शेकडो भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. उरणमधील गुरुकुल अकॅडमी मंडळानं एकविरा मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे. मंदिराचा हा देखावा पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. राज्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण तापलं असतानाच पालघरच्या मोखाडा इथे ड्रग्ज कारखाना आढळून आल्यानं खळबळ उडाली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून कोट्यावधी रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. शहरातून सुमारे 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात यश आलंय. मुंबई, पुणे आणि गुजरातच्या जीएसटी विभागानं ही कारवाई केली आहे. अवैध फेरीवाल्यांकडून मीरा रोडमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. याचा निषेध करण्यासाठी मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय. अवैध फेरीवाल्यांमुळे दुकानदारांचं नुकसान होतं आणि त्यांना राजकीय नेते संरक्षण देत असल्यामुळे त्यांची मुजरी वाढली असल्याचा आरोप या दुकानदारांनी केलाय. हिंगोलीत एका वाहनात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेनं खळबळ उडाली होती. दरम्यान खोटी माहिती असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करून खोटी माहिती पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विरारमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका फेरीवाल्यानं धिंगाणा घातला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांशी हा फेरीवाला गैरवर्तन करत होता. अशा प्रकारच्या घटना इथे नेहमीच घडत असून त्याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होते. रिक्षानं कट मारली म्हणून झालेल्या किरकोळ वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात घडला. यात भांडण सोडवायला गेलेल्या नरेंद्र प्रसाद या व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याची प्रकृती चिंताजनक असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय. कराड ढेबेवाडी मार्गावर पोलिसांच्या वाहनानं चौघांना उडवलं. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत. जखमींवर कराडच्या कृष्णा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून चालकाला ताब्यात घेण्यात आलं. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. राज्यातील पहिल्या अग्निवीराचा कर्तव्यावर असताना मृत्यू झालाय. बुलढाणा जिल्ह्यातील अक्षय गवते या अग्निवीरावर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. अक्षय गवते यांना वीरमरण आल्यानं बुलढाण्याच्या पिरंपळगाव सराई परिसरात शोककळा पसरली आहे. बुलढाणा इथला अग्निवीर शहीद अक्षय गवते याला राहुल गांधींनी ट्विट करून श्रद्धांजली दिली. यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेतील शहीदांना पेन्शन देण्यात यावी अशी मागणी केली. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.